चिचोंडी, पारेगाव, रायते, बदापूर आणि निमगाव मड या गावांमध्ये गेल्या 5 दिवसांपासून रात्रीच्या वेळी अघोषित भारनियम सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. त्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. आम्ही चिचोंडी सबस्टेशनच्या अंतर्गत आम्ही 10-15 गावं येतात. तर त्याच्यामध्ये दररोज संध्याकाळी गेल्या 8 दिवसापासून दररोज सायंकाळी 7:30 ते 11-12 पर्यंत लाईट बंद असते. तर आमची एम-एस विभागाला एकच विनंती आहे की तुम्ही जो लोड शेडिंगचा जो टाइम केलेला आहे संध्याकाळचा तो त्वरित बंद करून तुम्ही दिवसा ठेवू शकता. कारण आमच्या परिसरामध्ये बिबट्याचा वावर असतो, शेतकऱ्यांची कामं असतात, मुलांच्या अभ्यासाचा वेळ असतो आणि महिलांचा स्वयंपाकाचा वेळ असल्याने या वेळेमध्ये तो जो लोड शेडिंग ठेवला आहे तो लोड शेडिंग बंद करावं. आज या ठिकाणी जवळजवळ 14-15 गावातील नागरिक, शेतकरी, महिला या ठिकाणी उपस्थित झाल्या आहेत. त्यांच्या मनातील ज्या भावना आहेत त्या साहेबांपर्यंत पोहोचतील अशी मी त्यांना विनंती करतो. आणि गेल्या 2 दिवसामध्ये येत्या 2 दिवसामध्ये जर समजा हा निर्णय त्यांनी पूर्ववत लोड शेडिंग बंद नाही केली तर आम्ही या ठिकाणी उग्र आंदोलन करून येथील कार्यालयाला टाळे ठोकू असं आम्ही ग्रामस्थ या ठिकाणी जाहीर करतो. या परिसरात बिबट्यांचा वावर आणि चोरीच्या घटना घडत असताना रात्री वीज नसल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. तसेच आजारी रुग्ण आणि वयोवृद्ध नागरिकांनाही याचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. वारंवार संपर्क करूनही महावितरणाचे अधिकारी, वायरमन आणि संबंधित कर्मचारी फोन उचलत नसल्याचा आरोप करत संतप्त नागरिकांनी चिचोंडी सबस्टेशनवर धडक मोर्चा काढला. 2 दिवसात वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास सबस्टेशनला टाळे ठोकून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला. न्यूज डेस्क, आपलं नाशिक.